शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे। कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल। रेमंडसह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट, स्वेटरवर 50% डिस्काउंट, शूटिंग शर्टिंगवर 50% डिस्काउंट, ब्लेझर सूट, जोधपुरी कुर्ता, पायजामावर 50% डिस्काउंट, लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेटवर 50% डिस्काउंट। नियम वाटी लागू। ठिकाण कापसे रेमंड, शिवनेरी कलेक्शन, कापसे पैठणी शेजारी, येवला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी जात असलेल्या जी24 तासचे प्रतिनिधी योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने आणि अन्य काही मीडिया सहकारी जात असताना या ठिकाणी एका खासगी कंत्राटदार कंपनीमार्फत पार्किंगसाठी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती। या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पत्रकार असल्याचं सांगून सुद्धा शिवीगाळ करून मारहाण केली आहे। यामध्ये पुढारी न्यूजचे किरण ताजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसेच जी24 तासचे योगेश खरे यांना देखील दुखापत झाली आहे। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीनं जखमी पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केली। तसेच समता परिषदेचे दिलीप खैरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी देखील पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पत्रकार हल्ल्याविरोधी कलम लावण्यात येईल अशी माहिती माध्यमांना दिली आहे। काही मीडियाच्या रिपोर्टरना मारण झालेली आहे। नेमका आता त्या आरोपीनं ताब्यात घेतलेला आहे का आणि काय गुन्हा दाखल केला आहे? हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे। तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल। सर, काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती? ती पार्किंग अधिकृत होती। नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले। काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा बद्दल सुद्धा माहिती? हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहेत गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे। त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे। पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आहे, आपण त्या कंपनीला काही सांगून किंवा कंपनीला काही कारवाई तरी करणार आहे? त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल। आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत, त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो। किती लोकांना गुन्हा दाखल करणार? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल। सर, पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत। सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते। हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल।